म्हणायला तुला 100 धनुष्य घंटी वाजव की माझ्याकडे ती घंटी दिदी. आता ठीक बाई म्हण. मला घंटी दिदी. जिरा तू म्हण ग मग आरत्या काय पाच जिरे देऊ हे इथं आहे. मोबाईल आरत्या लाव लाव. मला सांग, मी देतो तुला काय काय पाहिजे. म्हणजे तुला प्रॉब्लेम होतो. पाच आरत्या येणार काय तुम्हाला होय का कोणाला? मला येतात. मी ये म्हणतो आपलं. म्हणते का मम्मी? काय 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 देऊ सांग, मी पटकन देतो इथून. जिरे खायचे. तिला उठून बस. लग्नात दिवसाचं उठून बस ना म्हणा मम्मी तिला लय वेळ आली बस. मिरची देऊ का? आरती करताना तर उठून बसा की आरती करायला. हे मिरची. अद्रक लसण अद्रक टाकली ना. कोथिंबीर सर्वात शेवटी टाकायची. म्हणजे काय होती चव कोथिंबीरची. हे थोम म्हणतात त्याला, थोम हिंदीमध्ये. थोम म्हणजे लसूण. लसण. म्हैस ते काली काय काय साबुत मिरची. मिरची देऊ का? मिरची मसाला. आहे मिरची मसाला सगळं याच्यात टाकले. याच्यामध्येच अच्छा टाकायचं. अच्छा. आता उभं हे वरून थोडस टेस्ट व्हावं. आता माझ्या मम्मीला येतात ते आरत्या कशा काय करायच्या. करायचं? भरल्या वांग्याची भाजी. तिची आरती घेते की बघ. लक्ष्मी माता. ते मम्मीला येते. बघायचं. नाही, आधी म्हणायची आता अहो गणपतीची म्हणते पण तेच होय काय काढून ठेवले. गणपती बसलो होता तेव्हा दादा लय वरडला. गणपती बाप्पा. मोहरी. जाऊ की आम्ही नेऊन टाकल्या गणपती, विसर्जन केल्या. कुंकू लावली का त्या आरतीला? हो हो. बाबा घंटी वाजली का? मग मी वाजली ना घंटी. घंट्यानं अगं राहू दे की हे राहू दे की उठवायचं. जय देव जय देव. जय देव जय देव. जय देव जय देव. लंबोदर पितांबर रत्नागिरी गाव गौरा. रत्नाखचित आहे एक आहे कवडवर. हा या कधी रत्नागिरी. महादेवाची महादेवाची लवदोती विक्राळा ब्रह्मणी कर्पूर भोळा भोळा स्वामी शंकरा देवी देते सागर मंथन केले त्या माझ्या कृपन्ना प्रसन्न केले देव जय देव जय श्री शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ आरती ओ व्याघ्रामथैवंदर सुंदर वदनारी पंचामृतमोही मंजुष्टकारी सखोटी देवी जवाचे उच्चारी सगुटी रत्नांतरी स्वामी शंकरा आरती ओ
घाली तुझे संसारी वारी जन्म वारी हरी पडलो आता संकट निवारी जय देव जय महिषासुरवदनी सुरवरेश्वर देता संजीवनी जय देव त्रिभुवनी पाहता तुझा ऐसे नाही सारी शमले परंतु न बोले काय काही वाद करिता पडलो प्रवाही ते तू भक्ता लागी पावसाळी जय देव जय महिषासुरवदनी सुरवरेश्वर संजीवनी जय देव झालं काय झालं घालून रोटं. असं बघायचं बघ लई जर पातळ वाटू लागलं तर थोडंसं शेंगदाणा कुठं टाकायचं जास्त पाणी टाकायचं शेंगदाण्याच्या कुट्यानं फ्लेवर येते. असं बघायचं लक्ष्मी